नमस्कार मित्रांनो, आजच्या तारिणी मालिकेच्या भागात नेमकं काय घडलं ते आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या भागाची सुरुवात होते कालच्या भागापासून. जे मॅडम ऑफिसमध्ये येतात आणि सर्वात आधी त्या विचारतात केदार कुठे आहे. यावर तारिणी शांतपणे म्हणते, मॅडम आम्ही अंडरकव्हर मिशनवर असल्यामुळे आमची ओळख लपवावी लागते. त्यामुळे बाहेरची काही कामंही आम्हाला करावी लागतात. हे ऐकल्यावर जे मॅडम म्हणतात, बरोबर आहे. इतक्यात केदार तिथे येतो आणि आल्याबरोबरच रिपोर्टिंग सुरू करतो. हे पाहून जे मॅडम त्याचं कौतुक करत म्हणतात, अरे वा, उशीर झाला तरी आल्या आल्या रिपोर्टिंग सुरू केलंस. हे पाहून मला खूप आवडलं. यानंतर सगळे मिळून केसबद्दल चर्चा करू लागतात. जे मॅडम तारिणीला विचारतात, गुलाबला किती दिवसांची कस्टडी मिळाली. तारिणी उत्तर देते 14 दिवसांची. मग जे मॅडम विचारतात, काही बोलला का तो. तारिणी म्हणते, नाही मॅडम, नाही बोलला. त्याला बोलतं करण्याचं काम सुरू होतं. पण तिचं वाक्य पूर्ण होण्याआधी जे मॅडम तिला थांबवतात. त्या म्हणतात, तुम्ही कायदा नियम आणि प्रोटोकॉल पाळत बसलात म्हणून तो काही बोलला नाही. यानंतर त्या थेट तारिणीकडे पाहत म्हणतात, तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं. तू डॅशिंग ऑफिसर आहेस असं म्हणायचे सगळे. मग तो गुन्हेगार तुझ्यासमोर होता ना, तिथेच धडा शिकवायचा होता त्याला, पण तुम्ही चौकशी करत बसलात. तारिणी हळूच म्हणते, पण मॅडम कायदा. त्यावर जे मॅडमचं एक वाक्य सगळ्यांनाच विचार करायला लावतं. त्या म्हणतात, कायदा इतका मोठा होऊ नये की त्याच्या पुढे गुन्हेगार मोठा होईल. हा माझा मंत्र आहे. यानंतर त्या सगळ्यांकडे पाहून म्हणतात, बाय द वे, मला तुमची टीम खूप आवडली. तुम्हाला मी आवडले नाही तरी चालेल. मी गेल्यावर माझ्याबद्दल गॉसिपही करू शकता. इतक्या टेक्नोच्या तोंडातून चुकून हो मॅम असं निघून जातं आणि लगेच तो म्हणतो नो मॅम. हे पाहून जे मॅडमही हसतात आणि म्हणतात, गॉसिप करा पण आधी काम करा. यानंतर सीन बदलतो. युवराज कौशिकीला म्हणतो, बघ ना ताई, केदार सगळं काम टाकून निघून गेलाय. आता मलाच सगळं काम करावं लागणार. पण कौशिकी लगेच त्याचा गैरसमज दूर करते. ती म्हणते, केदारने काम अर्धवट सोडलं नाही. त्याने सगळं काम पूर्ण करून व्यवस्थित ठेवून दिलं आहे. दया काकांच्या बाबतीत तो चुकला असेल, पण कामात तो कधीच हलगर्जीपणा करत नाही. हे ऐकून युवराजच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. कौशिकी निघून गेल्यावर तो स्वतःशीच म्हणतो, इतक्या लवकर काम कसं काय संपवलं ह्याने. यानंतर तो म्हणतो, केदारला काय धडाकेबाजमधल्या गंगारामची वाळू मिळाली की काय. यानंतर पुन्हा सीन ऑफिसमध्ये येतो. जे मॅडम अचानक तारिणीला विचारतात, वसुधा ताईबद्दल काही समजलं का. हे ऐकून तारिणीच हादरते. ती विचारते, तुम्हाला कसं माहिती. यावर जे मॅडम भाऊक होतात. त्या म्हणतात, वसुधा बेलसरे जरी हेड कॉन्स्टेबल असल्या तरी माझ्यासाठी त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या. त्यांनी मला खूप सांभाळलं होतं. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्या पुढे म्हणतात, वसुधा ताईसारखी प्रामाणिक आणि डॅशिंग ऑफिसर मी आजपर्यंत पाहिली नाही. मग त्या तारिणीकडे पाहून म्हणतात, तुला पाहिलं की मला वसुधा ताईची आठवण येते. तीच आग तुझ्या डोळ्यात आहे. आणि शेवटी त्या एक मोठी गोष्ट सांगतात, तो दिवस दूर नाही जेव्हा तुझ्या आईचा खरा गुन्हेगार तुझ्यासमोर उभा असेल आणि त्या दिवसाची साक्षीदार असेन मी, जया जगदाळे. निघताना त्या म्हणतात, मी जे बोलते ते करते. गॉड ब्लेस यू. आणि त्यानंतर त्या तिथून निघून जातात. यानंतर पुन्हा युवराजचा सीन दाखवला जातो. तो ऑफिसमध्ये बसून सतत चिडचिड करत असतो. इतक्यात निशीचा फोन येतो. ती विचारते, कुठे आहेस. युवराज लगेच मस्करी करत म्हणतो, वाघाला भाकरी भरवतोय. दोघांमध्ये थोडी मजा मस्करी होते. निशी सांगते, बाहेर किती छान पाऊस पडतोय. यावर युवराज म्हणतो, मी काय मोर आहे का पिसारा काढून नाचायला. निशी हसायला लागते, पण युवराज पुन्हा चिडतो. निशी म्हणते, काम संपव आणि लवकर घरी ये, आपण पावसात भिजायला जाऊ. मात्र युवराज तिला नकार देतो आणि रागाने फोन ठेवून देतो. आता सीन येतो तारिणी आणि केदारचा. दोघीही घरी निघालेले असतात. बाहेर मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाट सुरू असतो. केदार म्हणतो, बघ ना बॉस, किती मस्त पाऊस पडतोय.
पण तारिणीच्या मनात मात्र जे जे मॅडमचं एकच वाक्य फिरत असतं. ती म्हणते, साधू सरांनी आपल्याला नेहमी कायद्याने काम करायला शिकवलं. मग जे जे मॅडम इतकं वेगळं कसं बोलल्या? त्यांचा मंत्रा कसा वेगळा आहे ना? केदार म्हणतो, त्यांनी सांगितलं म्हणून आपण तसं करणार आहोत का? तारिणी उत्तर देते, माहीत नाही, पण मला काहीतरी वेगळंच जाणवतंय. यानंतर पुन्हा युवराज ऑफिसमध्ये गेम खेळत असतो. कौशिकी आली हे पाहताच तो लगेच काम करत असल्याचं नाटक करतो. कौशिकी म्हणते, चल उरलेलं काम उद्या करू, घरी जाऊ. पण युवराज म्हणतो, नाही, आजच काम पूर्ण करणार. कौशिकी निघायला लागते. मग युवराज लगेच म्हणतो, तुला एकटीला कंटाळा येईल तर मी येतो तुझ्यासोबत. पण कौशिकी म्हणते, तुला काम करायचं आहे ना, मग कर. आणि ती तिथून निघून जाते. तिच्या गेल्यावर युवराज पुन्हा स्वतःशीच कुरकुर करत बसतो. तेवढ्यात निशीचा पुन्हा फोन येतो. पण यावेळी तो तिच्यावर रागवतो आणि फोन ठेवून देतो. यानंतर चेतना काकूंचा तारिणीला फोन येतो. त्या म्हणतात, लवकर घरी ये, बाहेर खूप पाऊस आहे. आल्यावर खेकडा भजी करू. पण फोनवर बोलत असतानाच तारिणीचं लक्ष केदारकडे जातं. केदार लहान मुलांसोबत पावसात फुटबॉल खेळत असतो. तो अगदी लहान मुलांसारखा आनंद घेत असतो. ते पाहून तारिणी त्याच्याकडे प्रेमाने पाहतच राहते. तिच्या लक्षातही येत नाही की फोन कट झाला आहे. मग केदार तिला हाक मारतो, ये ना पावसात खेळायला. ती सुरुवातीला नकार देते. मग केदार लहान मुलांना सांगतो, तिला घेऊन या. लहान मुलं तिचा हात धरून तिला पावसात घेऊन येतात. आणि मग सुरू होतो आजच्या भागातील सर्वात सुंदर रोमॅन्टिक सीन. तारिणीही मनसोक्त पावसात भिजते. दोघेही एकत्र नाचतात. केदार तिच्या केसात स्वतःच्या हाताने गजरा मारतो. दोघांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासारखं असतं. एक क्षण केदार तिला उचलून गोल फिरवतो आणि हा रोमॅन्टिक क्षण आणखी सुंदर बनवतो. शेवटी तारिणी हसत केदारला म्हणते, मला ना कधीच पाऊस आवडत नव्हता, पण आता मात्र मला पाऊस खूप आवडायला लागलाय. आणि या सुंदर रोमॅन्टिक क्षणावर आजचा भाग संपतो. उद्याच्या भागात तारिणीला मोठा संशय येतो. ती म्हणते की युवराजला रेव पार्टीचं प्रकरण स्वतःवर घ्यायचं नव्हतं. यामागे कदाचित दुसराच कोणीतरी मोठा माणूस असू शकतो. गुलाब ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता तोच खरा मास्टर माइंड असण्याची शक्यता ती व्यक्त करते. यानंतर तारिणी जे जे मॅडमला फोन करून डेट टाकण्याची परवानगी मागते आणि जे जे मॅडम फक्त एकच शब्द म्हणतात, गो फॉर इट. पण दुसरीकडे घरात मोठा ट्विस्ट येतो. तारिणी आणि केदार बाहेर पडण्याच्या इतक्यात पद्मिनी त्यांना थांबवते. ती स्पष्ट शब्दात सांगते, या घराची मोठी सून आता तारिणी आहे. घरात पाहुणे येणार आहेत, त्यामुळे घराची जबाबदारी तिलाच सांभाळावी लागेल. तिला बाहेर जाता येणार नाही. आता तारिणी या जबाबदारीत अडकणार की मिशनवर जाणार, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला मराठी मनोरंजन कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.